हॅलो गाईज, मी मेकअप अँड हेअर आर्टिस्ट मनाली घाडगे. तर आज म्हणजे 30 डेज चॅलेंजचा सेकंड डे आहे. तर आज मी तुमच्यासोबत फिश टेल ब्रेड करून बन कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. सो प्लीज लास्टपर्यंत ही व्हिडिओ बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला केस विंचरून एक पोनीटेल करून घ्यायची आणि मग त्या पोणीचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर पहिल्या भागातून थोडे कॉर्नरचे केस हेअर दुसऱ्या भागामध्ये न्यायचे आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या भागातून थोडेसे हेअर कॉर्नरचे पहिल्या भागामध्ये मिक्स करायचे न्यायचे. असंच पूर्ण एंडपर्यंत करायचं. मी तुम्हाला दोन्ही साईडचं दाखवते कसं करायचं ते. ही पहिली साईड आहे. ह्या पहिल्या साईडून बघा तुम्हाला कसं दिसतंय ते. अशा प्रकारे दोन्ही भागांमधून हा दुसरा भाग आहे. सो असं एकदा ह्या साईडून आणि एकदा त्या साईडून असे थोडे थोडे कॉर्नरचे हेअर करून ती पूर्ण अशी ब्रेड करून घ्यायची लास्टपर्यंत. आणि मग लास्टला ब्रेडला सिक्युअर करण्यासाठी रबर लावायचा. रबर लावल्यानंतर ब्रेडला थोडंसं लूज करायचं आणि मग आपण जसं बन करतो तसंच गोल गोल फिरवायचं त्याला आणि यू पिनने सिक्युअर करून घ्यायचा तो बन. यू पिन्स लावायच्या चारी बाजूनी. तर अशा प्रकारे यू पिन आणि बॉबी पिनची गरज असेल तर बॉबी पिन लावून बन असा टाईट करून घ्यायचा. लूज नाही राहायला पाहिजे, थोडं टाईट पाहिजे. अशा प्रकारे तो बन तयार होतो आणि मग ह्या बनवरती आपल्याला जे काय हेअर ॲसेसरीज लावायचे असेल ते लावू शकतो. गजरा लावायचा असेल तर गजरा लावू शकतो. आता मी हेअर ॲसेसरीज लावतात. माझ्याकडे अशा खूप प्रकारच्या हेअर ॲसेसरीज आहेत म्हणून म्हटलं आज हेअर ॲसेसरीज लावाव्या. असा झाला माझा बन. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.